नमस्कार मंडळी, आज मी चिकन बनवते। 5 कांदे घेतले आहेत, 1 चम्मच बडीशेप, 4 चम्मच धने, काळी मिरी, 2 हिरवी वेलची आणि 4 लवंगा, 2 पानं तेजपत्ता, 1 मसाला वेलची, थोडीशी दालचिनी। हे सगळं भाजून घ्यायचं। थोडी कोथिंबीर, 4-5 पाकळ्या कढीपत्ता, 3 मिरच्या, 1 इंच आलं आणि लसूण 10-15 हे बारीक करून घ्यायचं। हे गरम मसाल्याची पूड, अद्रक लसणाची पेस्ट बारीक करून झाले। आता चिकनला लावून ठेवते। लावून झाले, आता बाकीची तयारी। ओतून कापलेले कांदे फ्राय करायचे, 10-12 लसणाच्या पाकळ्या चांगलं फ्राय करायचं लालसर। सुक्या खोबऱ्याची वाटी अशी शेकून घ्यायची। कांदा, लसूण आणि हे 2 टॅमॅटो घेते, हे बारीक करून घ्यायचं। हे पातेलं गरम झालं आहे, तर त्यात तेल घालते 2 चम्मच, मोठे चम्मच आहेत। तेल गरम झालं आहे, 2 लवंग, 4-5 पाकळ्या कढीपत्ता, कांदा, टॅमॅटो, लसणाची पेस्ट, 1 चम्मच मीठ, चम्मच हळद। चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे। घालायचं आहे 4 चम्मच मसाला आहे। आता हे चिकन घालायचं, व्यवस्थित परतवून घ्यायचं। थोडा वेळ झाकण मारून ठेवून द्यायचा मीडियम गॅसवर। तोपर्यंत आपण हा सुका खोबरा बारीक करून घ्यायचा। हा बारीक केलेला मसाला व्यवस्थित परतवून झाकण मारून ठेवून द्यायचं। तेल सुटलं आहे चिकनला। आता हे वाटलेला खोबरा घालायचं आहे। पाणी घालून आता थोडा वेळ ठेवते शिजत। आता कोथिंबीर घालायची वरून, का झाला आपला रस्सा तयार।